नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. टेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने 27 तारखेपासून घेतली जात आहे. 30 तारखेपर्यंत ही परीक्षा घेतली गेली. त्यानंतर 31 आणि 1 तारखेला ही सुट्टी होती आणि 2 तारखेपासून पुन्हा एकदा ही परीक्षा सुरू झालेली आहे. आता या टेट परीक्षेमध्ये मानसशास्त्रामध्ये काही बरेच प्रश्न नवनव्याने विचारले जात आहेत. पाठीमागे सुद्धा काही डिजिटल प्रश्न 1-2 मार्काचे 1-2 प्रश्न विचारले गेले होते, परंतु 2 तारखेला यामध्ये डिजिटल पद्धतीवरती खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमधून काही जे महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घेऊया आणि कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर ते या ठिकाणी आपण पाहूया. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं डिजिटल डिजिटल पद्धती आणि पारंपरिक अध्यापन पद्धती याच्यामध्ये नेमका कोणता फरक असतो हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे जर आपल्याला समजलं तर तुम्ही एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तरी सुद्धा तुम्हाला डिजिटल आणि पारंपरिक म्हणजे आपण डिजिटल आणि ट्रॅडिशनल हा फरक तुमच्या लक्षात आला की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर अंदाजाने देऊ शकता. कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 2 तारखेच्या 3ऱ्या शिफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल याच्यावरती प्रश्न विचारले गेले आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ बघायला मिळतो. त्या ठिकाणी आपण सुरुवातीला डिजिटल आणि पारंपरिक अध्यापन पद्धती याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तर हे आपण आधीपासून समजून घेऊया, ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा की वैशिष्ट्ये काय आहेत, नंतर या ठिकाणी पारंपरिक पद्धती आणि डिजिटल अध्यापन पद्धती यामधला फरक समजेल. या ठिकाणी तुम्हाला माध्यम काय आहे तर बघा, म्हणजे जर पारंपरिक अध्यापन पद्धती आपल्याला राबवायची असेल म्हणजे जे आपण समोरासमोर शिकवतो ती या ठिकाणी आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन राबवत असतो आणि डिजिटल अध्यापन पद्धती यासाठीचं माध्यम हे ऑनलाईन असतं. त्यामुळे तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवा कसाही विचारू द्या, फक्त थोडंसं लॉजिक लावायचं, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. कारण त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे ऑप्शन असतील आणि आपण डिजिटल आणि ट्रॅडिशनल याचा विचार करून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता यासाठी साहित्य कोणकोणतं आवश्यक असतं. पारंपरिक साठी तुम्हाला फळा पाठ्यपुस्तके आवश्यक असतील, परंतु डिजिटल साठी ई बुक असणार आहे, व्हिडिओ असतील, LMS असणार आहे. ठीक आहे, तर हे या ठिकाणी मटेरियल साहित्य तुम्हाला डिजिटल अध्यापनासाठी आवश्यक आहे. हा फरक आहे. संवाद कसा असतो, कम्युनिकेशन कसं असतं तर पारंपरिक मध्ये एकतर्फी असतं आणि डिजिटल मध्ये हे 2 वे 2 प्रकारे असणार आहे. याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह असेल, परस्पर संवादी असणार आहे. म्हणजे पारंपरिक अध्यापन पद्धतीमध्ये आता चर्चा पद्धत असेल तर याच्यामध्ये हे एकतर्फी नसेल, परंतु बऱ्यापैकी जर शिक्षक या ठिकाणी असतील म्हणजे फक्त शिक्षक शिकवत असणार आहेत त्यावेळेस ते एकतर्फी चालेल. आणि डिजिटल मध्ये काय होतं की या ठिकाणी आपण समजा एखादा व्हिडिओ दिला तर तिकडून कमेंट्स वगैरे येतात, काही प्रॉब्लेम विचारले जातात आणि बऱ्यापैकी हे परस्पर संवाद या ठिकाणी असू शकतं. हे डिजिटल असणार आहे. नंतर मूल्यमापन कशा स्वरूपाचं असेल तर मूल्यमापन हे पारंपरिक मध्ये कागद चाचणी किंवा आपण पेपर पेन्सिल टेस्ट म्हणतो अशा स्वरूपाचं असेल, परंतु डिजिटल म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. रिअल टाइम फीडबॅक घेतला जाईल, ऑनलाईन क्विजेस घेतले जातील. आता बघा, रिअल टाइम फीडबॅक म्हणजे लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस युट्यूब वरती एखादा लाईव्ह सेशन घेतो त्यावेळेस तुम्ही लगेच जो फीडबॅक देता कमेंट बॉक्समध्ये त्याला आपण रिअल टाइम फीडबॅक म्हणतो. किंवा ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये एखादं ऍप्लिकेशन असेल, ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे फीडबॅक घेत असतो. तर हे डिजिटल अध्यापन. त्यानंतर लवचिकता काय असते, याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असते का तर जी पारंपरिक अध्यापन पद्धती आहे याच्यामध्ये निश्चित वेळापत्रक असतं. म्हणजे तुम्हाला सकाळी 10:30 ते 5 या टायमिंग मध्ये तुम्ही ते शिकू शकता. नंतर रात्री वगैरे आपल्याला ते शिकवणं थोडंसं अवघड जातं पारंपरिक मध्ये, परंतु डिजिटल मध्ये आपण लर्न एनी टाइम कधीही करू शकतो, एनिवेअर कधीही करू शकतो. म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत लेक्चर आपले युट्यूबला चालू शकतात आणि ते तुम्ही कुठेही जाऊन बघू शकता. अगदी बसमध्ये प्रवास करत असताना सुद्धा कधीही कुठेही ते शिक्षण घेता येतं. त्यानंतर पोहोच कशी असणार आहे पारंपरिक अध्यापनाची तर वर्गापुरतं फक्त मर्यादित असेल, परंतु डिजिटल हे तुमचं जागतिक पोहोच असणार आहे. म्हणजे ग्लोबल ऍक्सेस असेल, तुम्ही ते कोठेही पोहोचू शकता, कुठूनही तुम्ही बघू शकता, कुठल्याही देशातले तुम्ही लेक्चर अगदी या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहू शकता. शिक्षकाची भूमिका कशी असणार आहे तर ज्ञान देणारा असणार आहे. लक्षात ठेवायचं, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पारंपरिक मध्ये तो ज्ञान देणारा असणार आहे, मार्गदर्शक सुद्धा असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर जर तुम्ही डिजिटल
डिजिटलचा विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तो ज्ञान देणारा नसतो. आता हे थोडंसं समजून घ्या की या ठिकाणी पारंपरिक म्हटलं की याच्यामध्ये तो ज्ञान देणारा असतो, परंतु डिजिटलमध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती असते की विद्यार्थ्यांना माहिती असते, परंतु शिक्षकाची भूमिका विचारलेला आहे तर तो मार्गदर्शक असतो, मार्गदर्शक करेल आणि त्या ठिकाणी जी काय अडचण असेल ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तर तो सहाय्यक असणार आहे. तर हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचा हा फरक आहे. जास्त काही विचार करू नका, फक्त एक लक्षात ठेवा डिजिटल आणि पारंपरिक मध्ये काय फरक असतो. आता आपण या ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया. प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल, कारण प्रश्न तुम्हाला असेच विचारले जात आहेत की पारंपरिक पद्धतीपेक्षा डिजिटल अध्यापनाचे कोणते फायदे आहेत. तर याच्यामध्ये आता बऱ्यापैकी जे काही उत्तर आहेत तर ते तुम्हाला ऑप्शन सेम दिसतील, म्हणजे समजा ए तर ए दिसेल, बी तर बी दिसेल, कारण या ठिकाणी कमी वेळेमध्ये मला व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे मी जास्त ऑप्शन शेफल केलेले नाहीत. त्याच्यामुळं जरी समजा बीच उत्तर तुमचं बऱ्यापैकी काही प्रश्नांचे येत असेल तेवढे या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकता. तर पारंपरिक पद्धतीपेक्षा डिजिटल पद्धतीचे कोणते फायदे आहेत तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, डायरेक्ट मी उत्तर सांगेल. विद्यार्थी कामगिरीचं प्रत्यक्ष विश्लेषण, म्हणजे काय होतं की डिजिटलमध्ये विद्यार्थी कामगिरी जी काय असणार आहे त्याचं म्हणजे रिअल टाइम स्टुडंट ट्रॅकिंग अँड अॅनालिटिक्स केलं जातं. कशामध्ये डिजिटलमध्ये. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण हे करू शकत नाही. तर बघा पारंपरिक मध्ये मग पारंपरिकचे काय फायदे असतात तर तिथे इंटरनेटची गरज नसते, फक्त फळा आणि भाषण पद्धती वापरली जाते, मर्यादित प्रवेश असतात, परंतु ऑनलाईन मध्ये आपण कितीही प्रवेश घेऊ शकतो, म्हणून ऑप्शन क्रमांक बी तर हा या ठिकाणी याचा फायदा असणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा विचारलेला आहे की पारंपरिक अध्यापन पद्धती उपयुक्त ठरते कधी. आता पारंपरिक पद्धती ट्रॅडिशनल टीचिंग मेथड कधी उपयोगी असेल. विद्यार्थ्यांकडे इंटरनेट असते, वैयक्तिक मार्गदर्शन गरजेचे, शिक्षण सोबतीने चालते, दुरुस्त विद्यार्थी शिकवायचे असतात. तर बघा पारंपरिक अध्यापन पद्धती म्हणजे ट्रॅडिशनल मेथड कधी उपयुक्त असेल, ज्यावेळेस एखाद्याला वैयक्तिक गरज असेल. म्हणजे आपण पाहिलं की एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक गरज असेल, प्रॉब्लेम असेल तर शिक्षकाची जाऊन भेट घेऊ शकतो, म्हणजे वैयक्तिक इंडिव्हिज्युअली या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे ही पारंपरिक अध्यापन पद्धती अशा वेळेस उपयुक्त असते, कारण ही ऑनलाईन म्हणजे डिजिटलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतात, कारण नेटवर्कचे प्रॉब्लेम असू शकतात किंवा लगेच तुम्ही काही कमेंट केलं की आम्ही उत्तर दिलं असं नाही, परंतु वैयक्तिक जर मार्गदर्शन करायचं असेल तर पारंपरिक मध्ये चांगल्या पद्धतीने होत असतं. तर हे आपण समजून घ्यायचंय. प्रश्न पुढचा आहे की डिजिटल शिक्षणातील मुख्य अडचण कोणती असते. आता जर डिजिटल शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यामधले आपण काही उपयोग बघणार आहे, काही अडचणी बघणार आहे. तर याच्यामधली कोणती अडचण असणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की ऑप्शन क्रमांक बी की तांत्रिक अडचणी जर समजा आल्या, लाईट गेली, काही वायफाय बंद पडलं तर अडचणी येणार आहे. त्यामुळे इंटरनेट नेटवरील अवलंबन असणार आहे, म्हणजे इंटरनेट स्लो असेल तर तुम्हाला बफरिंग वगैरे होणार आहे, व्हिडिओ तुम्हाला योग्य वेळी बघता येणार नाही. तर या अडचणी या डिजिटल मधल्या आहेत, परंतु इतर ट्रॅडिशनल मेथड मध्ये या अडचणी नसतात. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पुढे ब्लेंडेड लर्निंग मॉडेल म्हणजे कशाचं मिश्रण. लक्षात ठेवायचं ब्लेंडेड म्हणजे लक्षात ठेवायचं जोडणारा, म्हणजे समजा जे काय ऑनलाईन आहे ते आणि जे काय समजा ऑफलाईन आहे तर ते या ठिकाणी जोडणारा हा जो काय आहे तो ब्लेंडेड कोर्स असतो. म्हणजे ऑनलाईन प्लस ऑफलाईन याला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लक्षात ठेवायचं ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक आणि डिजिटल म्हणजे ब्लेंडेड लर्निंग मॉडेल स्कूल. तर हे लक्षात ठेवा. नंतर प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धत वैयक्तिकृत शिक्षणाला सर्वाधिक प्रोत्साहन देते. म्हणजे या ठिकाणी पर्सनलाइज्ड लर्निंग साठी कोणती पद्धत या ठिकाणी उपयुक्त आहे किंवा प्रोत्साहन देते. व्याख्यान पद्धत, AI युक्त डिजिटल अध्यापन, गट चर्चा, सराव पद्धत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की वैयक्तिक म्हणजे समजा मला काही शिकायचं असेल तर मी AI चा उपयोग करणार, ChatGPT असेल किंवा ठिकाणी ओपन AI असेल तर याचा या ठिकाणी मी उपयोग करणार. तरी AI युक्त डिजिटल अध्यापन हे वैयक्तिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करतं. तुम्हालाही काही शिकायचं असेल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी शिकणार, कोणाची तुम्हाला गरज नसेल, तर त्याच्यामुळे हे AI युक्त डिजिटल अध्यापन. पुढे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे मुख्य कार्य काय असतं. आपण पाहिलं की या ठिकाणी डिजिटल शिक्षणामध्ये LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम खूप महत्वाचं असतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की या ठिकाणी
कोणतं याचं कार्य असणार आहे, तर याचं कार्य असतं अध्यापन म्हणजे मॅनेजिंग टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन डिजिटली, म्हणजे अध्यापन केलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी शिक्षण म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेतील, म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार, तुम्ही शिक्षण घेणार आणि त्याच्यानंतर आपण जे मूल्यमापन आहे ते सुद्धा या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून आपण करत असतो. म्हणजे थोडक्यात एक सांगतो तुम्हाला की एखाद्याचं ऍप्लिकेशन असेल, त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन जे लेक्चर आहे ते घेतले जातात, ऑनलाईन लेक्चर त्या म्हणजे अध्यापन, आणि तुम्ही पण लर्निंग सुद्धा करणार म्हणजे व्हिडिओ वगैरे बघून, आणि त्याच्यानंतर तिथं जर टेस्ट वगैरे देत असो तर त्यालाच आपण या ठिकाणी मूल्यमापन सुद्धा म्हणू. म्हणजे मूल्यमापनाचं डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी ही जी LMS प्रणाली आहे ती वापरली जाते. लक्षात ठेवायचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम याचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यावेळी लक्षात ठेवायचं की लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे याचं अध्यापन शिक्षण आणि मूल्यमापनाचं डिजिटली व्यवस्थापन केलं जातं. लक्षात ठेवायचं डिजिटली म्हणजे ऑनलाईन, म्हणजे ते वेबसाईटच्या स्वरूपामध्ये असेल, ऍप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये असेल. त्यानंतर पुढे खालीलपैकी आता लक्षात ठेवा की तुम्हाला समजा माहितीच नसेल, हा प्रश्न एकदम नवीन आहे तरी सुद्धा आपण याचं उत्तर देऊ शकतो. बघा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम फक्त उपस्थिती घेणे याच्यामध्ये नसणार आहे. पाठ्यपुस्तक छापणे नसेल, क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन नसेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की परीक्षेमध्ये जरी एखादा नवीन टॉपिक विचारला गेला तरी सुद्धा थोडंसं लॉजिक लावा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. तिथं गुंतून पडू नका. खालीलपैकी कोणता ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म नाही? आता हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा तरीही तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर देता येईल. बघा स्वयं, तर स्वयं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, याच्या माध्यमातून आपण कधीही दुरुस्त शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर इथं कौर्सेरा आहे, कौर्सेरा हे सुद्धा या ठिकाणी काय आहे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. मूडल हा सुद्धा आहे, परंतु झेरॉक्स ही मशीन आहे, हे मात्र कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म नाही. मूडल असेल, कौर्सेरा असेल, स्वयं असेल तर याच्या वेबसाईट आहे आणि याच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण कधीही शिक्षण घेऊ शकतो. पुढे या ठिकाणी शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI चा समावेश करण्यासाठी उपयुक्त ठरतो. कशासाठी उपयुक्त ठरतो? म्हणजे शिक्षणामध्ये AI चा समावेश कशासाठी उपयुक्त ठरतो? विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षण सानुकूल करणे, हाताने तपासणी, तंत्रज्ञानाचा वापर नाकारणे, फक्त ऑनलाईन परीक्षा घेणे. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक A याचं उत्तर येईल की विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षणाला सानुकूल करणं. सानुकूल म्हणजे लक्षात ठेवायचं, तुम्ही जर मराठीमध्ये नाही शब्द समजले इंग्रजीमध्ये तुम्ही वाचा, प्रिडिक्टिंग स्टुडंट नीड्स अँड कस्टमायझिंग लर्निंग, म्हणजे त्याच्यासाठी अनुकूल करणं, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असं शिक्षण करणं, म्हणजे या ठिकाणी AI चा उपयोग आपण यासाठी करत असतो. पुढे अभ्यासामध्ये व्हर्च्युअल रिअलिटी म्हणजे VR चा सर्वोत्तम उपयोग कुठे होतो? अभ्यासक्रमामध्ये आपण VR चा उपयोग करत असतो. मग तो कशासाठी करत असतो? तुम्ही बघितलं असेल की डोळ्याला आपण ती मशीन लावतो आणि डोळ्याला मशीन लावल्यानंतर व्हिडिओ वगैरे प्ले केले जातात, त्यावेळेस आपल्याला रिअल असा अनुभव येत असतो. म्हणजे समजा तुम्ही कुठे आकाशात जाताय, तुम्ही कुठे पोहताय, तर अशा प्रकारचा व्हिडिओ लावला की ते तसे अनुभव येत असतात. म्हणजे त्याला आपण इमर्सिव्ह लर्निंग सिम्युलेशन म्हणतो, किंवा खोलवर अनुभव देणारं शिक्षण, किंवा खोलवर अनुभव देणारे शिक्षण अनुकरण म्हणजे VR याच्या माध्यमातून आपण करत असतो. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक B इमर्शन लर्निंग सिम्युलेशन. पुढे शाळांमध्ये डिजिटल क्विज किंवा मतदानासाठी कोणता टूल वापरतात? म्हणजे शाळेमध्ये एखादी आपल्याला टेस्ट घ्यायची, म्हणजे क्विज तयार करायची, किंवा समजा मतदान घ्यायचं आहे तर त्यासाठी कोणतं टूल उपयोगी येतं? एक्सेल, काहूत, वर्डपॅड, नोटपॅड. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काहूत आहे, तर काहूत हे जे काही ऍप्लिकेशन आहे याच्या माध्यमातून आपण क्विज वगैरे विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि विद्यार्थी लगेच रिअल टाइम ते क्विज सोडवतात. तसेच जर तुम्हाला मतदान वगैरे घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला काहूत या टूलचा वापर करता येतो. बाकी तुम्हाला एक्सेल हे सगळं माहिती, एक्सेलच्या माध्यमातून आपण क्विज तयार करू शकतो. मतदान वगैरे करणं थोडंसं अवघड आहे. वर्डपॅडच्या माध्यमातून आपल्याला टायपिंग करता येईल, नोटपॅडच्या माध्यमातून टायपिंग करता येतं, परंतु काहूत हे टूल लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षणातील तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी अपेक्षित आहे? बघा की NEP वरती सुद्धा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी अपेक्षित आहे? पाठांतरणासाठी नाही, प्रवेश योग्यता, समता आणि वैयक्तिक शिक्षण वाढवणं. तर मग कशासाठी आहे की जास्तीत जास्त प्रवेश मिळवणं, विद्यार्थी जास्तीत जास्त आपल्या शाळेमध्ये येतील, समता म्हणजे सगळ्यांना योग्य प्रकारचं समान शिक्षण मिळेल, आणि वैयक्तिक शिक्षण वाढवणं म्हणजे विद्यार्थ्यांनी वैयक्तिक शिक्षण घेणं, घरी गेल्यावरती सुद्धा मोबाईलवरती सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतील. आणि त्याच्यामुळे AI चा वापर NEP 2020 मध्ये जास्तीत जास्त करावा असं या ठिकाणी सुचवलेलं आहे. पुढे खालीलपैकी कोणता
ओपन सोर्स LMS प्लॅटफॉर्म आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं मगाशी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे तुम्ही तिथं लेक्चर घेऊ शकता, त्या ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला कमेंट्स करतील, तुमचे व्हिडिओ बघू शकतील आणि त्या ठिकाणी आपण मूल्यमापन सुद्धा करू शकतो. त्याला LMS प्लॅटफॉर्म म्हणायचं म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. तर यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहेत आणि मग त्यापैकी कोणती वेबसाईट या आहे तर आपण मगाशी बघितलं की जे Moodle आहे, पण Moodle हे या ठिकाणी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी रिअल टाइम क्लास घेऊ शकतो, त्यांची जर समजा काय टेस्ट वगैरे घ्यायची विद्यार्थी ते घेऊ शकतो. तसं स्वयं हे दुरुस्त आहे म्हणजे एकतर्फी आहे. पण स्वयं मध्ये ही पद्धत नसते. लिंक्डइन सुद्धा याच्यामध्ये आपण एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतो, गुगल स्कॉलर सुद्धा याच्यामध्ये करू शकतो. परंतु जी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे ती फक्त Moodle मध्ये ओपन सोर्स आहे. म्हणजे ओपन सोर्स मध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे. तुम्ही जरी वेबसाईट टाकली की Moodleचं एक वेबसाईट येईल आणि त्यातून तुम्हाला समजेल की काय नेमकी पद्धत असते. पुढे शिक्षणातील डिजिटल साक्षरता म्हणजे काय? शिक्षणामध्ये डिजिटल साक्षरता असते म्हणजे काय? फक्त संगणकाची वापरण्याची क्षमता, संवाद शिक्षण, विचारासाठी डिजिटल साधनांचा योग्य वापर करण्याचे कौशल्य, टायपिंगची गती वाढवणे, इंटरनेट गेम खेळण्याचे कौशल्य. बघा तुम्हाला लगेच समजेल की ज्याचं लिमिटेड ऑप्शन आहे ते तुमचं कधी उत्तर नसेल. डिजिटल साक्षरता म्हणजे काय असतं की ज्याच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करतो, शिक्षण घेतो, विचारासाठी डिजिटल जे साधनं आहेत त्यांचा योग्य असा वापर करतो आणि त्याची कौशल्य आत्मसात करणं म्हणजे त्याला म्हणायचं डिजिटल साक्षरता. लक्षात ठेवा फक्त म्हणजे बघा तुमच्याकडे मोबाईल असेल पण तो मोबाईल तुम्हाला वापरता येत असेल तर तुम्ही डिजिटल साक्षरताला असं म्हणणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल पाठवता येत असतील, तुम्हाला एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करता येत असेल, व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या डिजिटल साक्षरतेमध्ये येतात. म्हणून संवाद शिक्षण आणि विचारासाठी डिजिटल साधनांचा योग्य असा वापर करणं. मग याच्यामध्ये बघा तुम्ही समजा फेसबुक असेल, तुम्ही इंस्टाग्राम असेल तर याचा तुम्ही शिक्षणासाठी संवादासाठी वापर करता. त्यानंतर युट्यूब असेल, युट्यूबचा सुद्धा आपण शिक्षणासाठी वापर करतो. हे सगळी तुमची डिजिटल साक्षरता आहे कारण त्याच्यातलं नॉलेज तुम्हाला आहे की कशा प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. पुढे दीक्षा पोर्टल अंतर्गत शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणता प्लॅटफॉर्म वापरला जातो? हा प्रश्न या ठिकाणी विचारला होता की दीक्षा हे जे पोर्टल आहे याच्यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं असेल तर कोणता प्लॅटफॉर्म वापरला जातो? तर लक्षात ठेवायचं यासाठी पण निष्ठा हे ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट आहे. याच्या माध्यमातून शिक्षकांचं ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं जातं दीक्षा पोर्टल अंतर्गत. ठीक आहे. तर स्वयंप्रभा असेल, ई पाठशाला असेल, ई पाठशाला NCERT ने विकसित केलंय. याच्या माध्यमातून तुम्हाला NCERT पुस्तकं मिळतात. शिक्षा मित्र असेल हे ऍप्लिकेशन आहे. स्वयंप्रभा सुद्धा वेबसाईट आहे. याच्या माध्यमातून दुरुस्त शिक्षण दिलं जातं. पुढे खरे वेळेतील डिजिटल अभिप्राय कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनात वापरला जातो? म्हणजे काय की रिअल टाइम म्हणजे विच टाइप ऑफ असेसमेंट युजेस रिअल टाइम डिजिटल फीडबॅक. रिअल टाइम डिजिटल फीडबॅक म्हणजे काय की समजा आपण शिकवतोय तर तुम्ही कमेंट करणं, मी तुम्हाला रिप्लाय करणं, याला आपण रिअल टाइम डिजिटल फीडबॅक असं म्हणतो. तर हे कशामध्ये कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनात वापरलं जातं? तर साहजिकच आहे या ठिकाणी रिअल टाइम म्हटलं, रिअल टाइम डिजिटल फीडबॅक म्हटलंय इथं लक्षात ठेवा डिजिटल फीडबॅक, तर तो आपला प्रारूप डिजिटल मूल्यमापनामध्ये येतो. म्हणजे लक्षात ठेवायचं फॉर्मॅटिव्ह डिजिटल असेसमेंट. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्ही असं म्हणजे विचार करायचा नाही की डिजिटली आपण मूल्यमापन करू शकतो का, तर हा मूल्यमापन आपण करू शकतो. मग ते प्रारूप डिजिटल मूल्यमापन याच्या माध्यमातून ते रिअल टाइम होऊ शकतं. पुढे भारत सरकारने उच्च शिक्षणासाठी कोणता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला? दीक्षा, स्वयं, निष्ठा की शगुन? तर याच्यामध्ये स्वयं. उच्च शिक्षणासाठी हायर एज्युकेशन साठी स्वयं हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. याच्या माध्यमातून आपण दुरुस्त बरेच जे विषय आहेत ते शिकू शकतो. पुढे दीक्षा पोर्टल मुख्यतः कोणासाठी तयार करण्यात आला आहे? म्हणजे दीक्षा पोर्टल आहे तर दीक्षा लक्षात ठेवा दीक्षाचा अर्थ होतो डिजिटल. ठीक आहे. तर डिजिटल असा अर्थ होतो. त्यानंतर हे कोणासाठी तयार करण्यात आलेलं आहे? तर हे शालेय शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे शिक्षकांसाठी सुद्धा तयार करण्यात आलं. शिक्षक त्या ठिकाणी व्हिडिओ बनवून टाकतात. शिक्षकांना सुद्धा काही अडचण असतील काही व्हिडिओ ते बघू शकतात आणि विद्यार्थी सुद्धा ते व्हिडिओ बघून शिकू शकतात. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हे दीक्षा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणते डिजिटल साधने थेट वर्ग आणि आभासी मीटिंगसाठी वापरले जातात? म्हणजे थेट वर्गामध्ये म्हणजे डायरेक्टली वर्गामध्ये सुद्धा ते वापरू शकतो आणि एखादं आभासी मीटिंग म्हणजे जसं आपण गुगल मीट वगैरे घेतो तर ते आभासी आपण मीटिंग घेत असतो म्हणजे समोरासमोर बघत असतो. तर त्यासाठी वापरलं जाणारं कोणतं
टूल आहे तर हे गुगल मीट आहे. लक्षात ठेवायचं, गुगल मीटच्या माध्यमातून आपण थेट वर्गही घेऊ शकतो आणि आभासी मीटिंग सुद्धा, म्हणजे बरेच जण खूप लांब असून सुद्धा आपण ती मीटिंग अरेंज करू शकतो या गुगल मीटच्या माध्यमातून. आपण कोरोना पिरियडमध्ये पाहिलं की आपल्याला शिक्षण सुद्धा आपण या माध्यमातून दिलेलं आहे. तर पुढे शिक्षणात AR आणि VR यांचा वापर यासाठी होतो. VR आणि AR आणि VR यांचा उपयोग कशासाठी होतो, आपण मागाशी बघितलं पहा VRचं, तर आपल्याला खऱ्या जगाचा अनुभव निर्माण करायचा असेल तर AR आणि VR चा उपयोग केला जातो. पुढे खालीलपैकी कोणते AI आधारित अडॅप्टिव्ह लर्निंगचं उदाहरण आहे, म्हणजे काय AI पॉवर्ड अडॅप्टिव्ह लर्निंग कोणता आहे? AI पॉवर्ड म्हणजे या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. तर हे बायजूस आहे. लक्षात ठेवायचं की बायजूस या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात AI चा उपयोग केला जातो. चांगल्या प्रकारचे इंटरॅक्टिव्ह जे व्हिडिओज आहेत ते बनवले जातात, ॲनिमेटेड व्हिडिओ बनवले जातात आणि ते त्याच्या माध्यमातून बायजूस हे विद्यार्थ्यांना शिक्षण देतं. म्हणजे AI पॉवर्ड म्हणजे या ठिकाणी AI चा वापर केला जातो, हे बायजूस आहे. लक्षात ठेवायचं. पुढं नवीन शिक्षण धोरण 2020 अनुसार मूल्यमापनात तंत्रज्ञानाची भूमिका कोणती आहे? NEP 2020 अनुसार मूल्यमापनामध्ये म्हणजे मूल्यांकन करायचं असेल तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका आहे का? तर खूप आहे. आपल्याला एक्सेल मध्ये आपण निकाल बनवू शकतो, भरपूर असे सॉफ्टवेअर आहेत त्या माध्यमातून आपण निकाल तयार करू शकतो. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपला वेळ वाचतो, आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे करणं, मार्क वगैरे भरले की त्याची बेरीज होणं, या सर्व गोष्टी सहज शक्य असतात. म्हणून इन्श्युअर रिअल टाइम ट्रान्सपरंट इव्हॅल्युएशन होतं, म्हणजे प्रत्यक्ष पारदर्शक मूल्यांकन करणं ही या तंत्रज्ञानाची भूमिका असणार आहे 2020 मध्ये. पुढे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरेसी म्हणजे FLN याच्याशी संबंधित कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? FLN आपल्याला सर्वांना माहिती की NEP 2020 मध्ये FLN हे सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे. 2025 पर्यंत FLN चे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. पूर्व प्राथमिक टप्पा आपल्याला 2030 पर्यंत गाठायचा आहे आणि त्याच्यानंतर जे मोठ्या प्रमाणामध्ये याचा जो काय प्रचार करायचा आहे NEP चा तो 2040 पर्यंत आहे. 2040 हे विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. तर बघा FLN शी संबंधित कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? तर निपुण भारत. कोणता आहे? निपुण भारत. लक्षात ठेवायचं, निपुण हे कशा संदर्भात आहे तर हे FLN याच्याशी संबंधित आहे आणि हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. पुढे शिक्षणातील गेमिफिकेशन म्हणजे काय? आता बघा तुम्हाला या फक्त प्रश्नावर याचं उत्तर देता येईल की गेमिफिकेशन म्हणजे काय? गेमी म्हणजे गेम, ठीक आहे. म्हणजे शिक्षणात खेळाचे घटक वापरणे, म्हणजे युजिंग गेम एलिमेंट्स टू मेक लर्निंग एंगेजिंग, म्हणजे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी जे खेळाचे काही घटक आहेत ते आपण शिक्षणामध्ये वापरणं, याला म्हणायचं गेमिफिकेशन. प्रश्न पुढचा आहे फ्लिप्ड. आता ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, याच्यावरती खूप सारे प्रश्न म्हणजे 2 तारखेला विचारलेले होते, कदाचित पुढेही विचारले जाऊ शकतात. फ्लिप्ड क्लासरूम खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? आता याची मी कन्सेप्ट तुम्हाला आधी शिकवेल आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती आपण खूप सारे प्रश्न घेऊया, कारण याच्या मधले 7 ते 8 प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते. आता फ्लिप्ड म्हणजे काय लक्षात ठेवायचं. फ्लिप्ड म्हणजे याच्यामध्ये बदल म्हणजे काय आहे, जी जुनी पद्धत आहे म्हणजे जी जुनी आपली ट्रॅडिशनल पद्धत आहे, तर इथून डायरेक्टली आपण बदल करणं, नवीन पद्धती स्वीकारणं, याला म्हणायचं फ्लिप्ड. म्हणजे लक्षात ठेवायचं, फ्लिप्ड म्हणजे आपण मोबाईल फ्लिप करतो म्हणजे बदल करणं, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी आता बघा याच्यामध्ये सांगितलंय बिफोर द फ्लिप, म्हणजे ज्यावेळेस फ्लिप पद्धत होती किंवा म्हणजे जुनी मेथड आहे ती बदलण्यापूर्वी या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते आपण म्हणूया की पुढे समजा टेबल वगैरे असेल, पुस्तक असेल, या पद्धतीने अभ्यास करायचे, म्हणजे पुस्तक असतील याच माध्यमातून ते अभ्यास करत होते. ही ओल्ड मेथड झाली. परंतु ज्यावेळेस फ्लिप मेथड वापरली जाते, आपण सुद्धा ही फ्लिप मेथड वापरतो सध्या. म्हणजे तुम्ही डिजिटली सर्व गोष्टी शिकताय, युट्यूब वरती असेल, ऍप्लिकेशन वरती असेल, तर ही फ्लिप्ड क्लासरूमच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे आपण करतोय, फक्त ही कन्सेप्ट आपल्याला माहिती नव्हती, त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या. कसाही प्रश्न विचारतो तुम्हाला तो सोडवता येणार आहे. बघा आफ्टर द फ्लिप म्हणजे आपण काय करतो, या ठिकाणी पुढे शिकवत असतील तुम्हाला, समजा मोबाईल असेल, स्क्रीन असेल, लॅपटॉप असेल, तर त्याच्यावरती शिकवणारे शिकवतील आणि तुम्ही त्या ठिकाणी बसून अभ्यास करणार. याच्यामध्ये कोणतंही लिमिट नाही, याच्यामध्ये मात्र लिमिट आहे. म्हणजे स्टुडंट्स कम्प्लीट इंटरॅक्टिव्ह लर्निंग मॉड्यूल, म्हणजे इंटरॅक्टिव्ह पद्धतीने या ठिकाणी तुम्ही शिकणार आहात किंवा शिकता या नवीन फ्लिप्ड क्लासरूम मध्ये.
ठीक आहे, लक्षात ठेवा फ्लिप्ड म्हणजे असं वेगळं काही नाही, फक्त जी जुनी मेथड आहे ट्रॅडिशनल टू या ठिकाणी नवीन पद्धत त्याला फ्लिप्ड म्हणायचं. तर याच्यामध्ये बघा आता ही जुनी मेथड मध्ये काय होतं की या ठिकाणी आपण फळा असेल खडू असेल या पद्धतीने प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवतो, परंतु या ठिकाणी फ्लिप्ड मेथड मध्ये काय होतं, फ्लिप्ड मेथड मध्ये आपण इंटरॅक्टिव्ह पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं. स्टुडंट्स प्रॅक्टिस अप्लाइंग की कन्सेप्ट विथ फीडबॅक, म्हणजे काही ज्या महत्वाच्या की कन्सेप्ट आहेत त्यांचा उपयोग करतात, चर्चात्मक पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं. काही फीडबॅक सुद्धा दिले जातात, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा असतात, परंतु या ठिकाणी या फ्लिप्ड पद्धतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. नंतर या ठिकाणी ही ओल्ड मेथड आहे, या ठिकाणी जे काही होमवर्क वगैरे असेल ते विद्यार्थी बसून करतील, पुस्तक असेल वही असेल याच्या माध्यमातून, परंतु हाच या ठिकाणी म्हणजे वर्गानंतर. तर हे ड्युरिंग क्लास आहे, लक्षात ठेवा ड्युरिंग क्लास आहे, म्हणजे जुन्या मेथड मध्ये कसं व्हायचं आणि या नवीन मेथड मध्ये काय होतं. म्हणजे नवीन मेथड मध्ये लक्षात ठेवायचं की अशा प्रकारे ग्रुप वगैरे पॅक केले जातील आणि त्याच्या माध्यमातून डिस्कस होत आहे. त्यानंतर या ठिकाणी आफ्टर क्लास म्हणजे क्लास झाल्यानंतर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जाऊन अशा प्रकारचे अभ्यास करतात, ही ट्रॅडिशनल मेथड. परंतु फ्लिप्ड क्लासरूम मध्ये काय होतं की विद्यार्थी घरी गेल्यानंतर सुद्धा जर काही अडचण असेल तर ते अशा प्रकारे युट्यूबला म्हणा किंवा ऍप्लिकेशन वरती अभ्यास करतील आणि काही कन्सेप्ट त्यांना समजले नसेल तर डिजिटली पण समजून घेऊ शकतात. म्हणजे स्टुडंट्स चेक अंडरस्टँडिंग अँड एक्सटेंड लर्निंग टू मोर कॉम्प्लेक्स टास्क. म्हणजे थोडक्यात काय की फ्लिप मध्ये विद्यार्थी फक्त यापुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर एक्स्ट्राचं मटेरियल एक्स्ट्राचं जे काही नॉलेज आहे ते या ठिकाणी ते गेन करू शकतात या फ्लिप्ड मेथड मध्ये. तर अशा पद्धतीने फ्लिप्ड मेथड आहे. फ्लिप्ड मेथड मध्ये लक्षात ठेवायचं ही ऑनलाईन असणार आहे, पूर्णपणे डिजिटल असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये इंटरॅक्शन असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने एकाच वेळेस किती विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मग याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय की फ्लिप्ड क्लासरूम खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे, निष्क्रिय शिक्षण आहे का नाही, तर तंत्रज्ञान युक्त अध्यापन. किती सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फ्लिप्ड म्हणजे काय की बदललेला, म्हणजे डिजिटल कडून तो ट्रॅडिशनल कडून तो कुठे गेला डिजिटल कडे गेला, म्हणजे तो तंत्रज्ञान युक्त अध्यापन आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी आपण ही कन्सेप्ट समजून घेतली. पुढचा प्रश्न फ्लिप्ड क्लासरूम मॉडेलमध्ये शिक्षकाची प्रमुख भूमिका कोणती असते. तर आपण पाहिलं की ऑनलाईन मध्ये, म्हणजे लक्षात ठेवा फ्लिप्ड म्हणजे ऑनलाईन, तो ऑनलाईन मध्ये शिक्षकाची भूमिका काय असणार आहे सक्रिय शिक्षणादरम्यान मार्गदर्शक असणार, म्हणजे काय असेल तो फॅसिलिटेटर असणार आहे गाईड असणार, तो ड्युरिंग द ऍक्टिव्ह लर्निंग असणार आहे. बरोबर, ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर फ्लिप्ड क्लासरूम मॉडेलमध्ये वर्गाच्या वेळेपूर्वी काय घडतं, म्हणजे वर्गाच्या वेळेपूर्वी म्हणजे आपण पाहिलं की या ठिकाणी ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण समजून घेतल्या की या ठिकाणी वर्गाच्या आधी काय होत होतं, वर्गामध्ये म्हणजे बघा वर्गाच्या आधी या ठिकाणी काय केलं, विद्यार्थी काय करत होते म्हणजे वाचन करत होते. त्यानंतर या ठिकाणी या मेथड मध्ये काय होणार, ही ट्रॅडिशनल मेथड मध्ये अशा प्रकारे आणि जी फ्लिप्ड मेथड आहे, फ्लिप्ड मेथड मध्ये इंटरॅक्टिव्ह पद्धतीने युट्यूब असेल, लॅपटॉप असेल किंवा एखादे ऍप्लिकेशन असेल त्याच्या माध्यमातून विद्यार्थी व्हिडिओ वगैरे बघतील आणि आपला अभ्यास करतील. हे कधी बिफोर क्लास आहे. बिफोर क्लास म्हणजे या ट्रॅडिशनल मेथडने आणि या फ्लिप्ड मेथडने. आणि त्याच्यानंतर हे ड्युरिंग वर्गामध्ये काय होतं आणि आफ्टर वर्गामध्ये काय असणार आहे ते हे समजून घ्या. एवढंच फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. मग इथं विचारलंय की फ्लिप्ड क्लासरूम मॉडेलमध्ये वर्गाच्या वेळेपूर्वी काय घडतं, म्हणजे तुमचा एखादा वर्ग घ्यायचा आहे, क्लास घ्यायचा आहे, त्याच्यापूर्वी काय घडतं, शिक्षक प्रत्यक्ष लेक्चर देतील तर आपण अध्यापन करत असताना, बरोबर ना, तर याच्यामध्ये विद्यार्थी घरी व्हिडिओ पाहतात किंवा ते साहित्य वाचतात. तर लक्षात ठेवायचं फ्लिप्ड क्लासरूम मॉडेलमध्ये वर्गाच्या वेळेपूर्वी म्हणजे एखादा वर्ग घ्यायचा त्याच्यापूर्वी ते घरी व्हिडिओ पाहतील किंवा ते साहित्य वाचतील. म्हणजे थोडक्यात बघा की या ठिकाणी तुमचा ट्रॅडिशनल असेल त्याच्यामध्ये साहित्य ते वाचतील, बरोबर ना, परंतु जर डिजिटल असेल तर ते साहित्य इंटरनेटवरती वाचतील. तर हे समजून घ्या आणि ते व्हिडिओ पाहणार आहेत आणि नंतर मग वर्गामध्ये आल्यानंतर ते शिकतील. पुढे फ्लिप्ड क्लासरूम पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे. आता ही जी फ्लिप्ड क्लासरूम पद्धत आहे तर याचा मुख्य फायदा कोणता आहे, तर याचा मुख्य फायदा असा असणार आहे म्हणजे कधी की वर्गातील वेळ हा सक्रिय शिक्षणासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे वर्गामधला जो काही वेळ असणार आहे तो सक्रिय शिक्षणासाठी, ऍक्टिव्ह लर्निंगसाठी आणि काही प्रॉब्लेम सोडवायचे असेल तर त्यासाठी वापरला जातो. हे फ्लिप्ड क्लासरूम मध्ये घडतं, कारण क्लासरूम मध्ये येण्यापूर्वीच विद्यार्थी ते साहित्य वगैरे आहे ते वाचतात. त्यामुळे जे काही ऍक्टिव्ह लर्निंग असेल, त्यांना ज्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचं काम आपण वर्गामध्ये प्रत्यक्षात या
फ्लिप्ड क्लासरूम मध्ये करतो. पुढे फ्लिप्ड क्लासरूम कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो? फ्लिप्ड क्लासरूम आहे ते कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देईल? निष्क्रिय पाठांतर, व्याख्यानाधारित शिक्षण, सक्रिय आणि सहयोगात्मक शिक्षण म्हणजे ऍक्टिव्ह कोलॅबोरेटिव्ह लर्निंग साठी या ठिकाणी प्रोत्साहन देतं. लक्षात ठेवा, शिक्षक केंद्रित नसतं. तर लक्षात ठेवायचं की जे फ्लिप्ड क्लासरूम आहे तर हे स्टुडंट सेंटर्ड आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित आहे. आणि जे ट्रेडिशनल मेथड आपण म्हणतो ते शिक्षक केंद्रित पद्धती आहे. पुढे फ्लिप्ड क्लासरूम मध्ये व्हिडिओ वापरण्याचा उद्देश काय आहे? फ्लिप्ड क्लासरूम मध्ये म्हणजे फ्लिप्ड म्हणलं की लक्षात ठेवायचं डिजिटल. फ्लिप्ड क्लासरूम मध्ये व्हिडिओ वापरण्याचा उद्देश काय असतो? तर वर्गाच्या आधी अध्यापन साहित्य पुरवण्यासाठी, म्हणजे डिलिव्हरिंग इन्स्ट्रक्शनल कंटेंट बिफोर क्लास. म्हणजे आता बिफोर क्लास म्हणजे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपला प्रत्यक्ष तास असेल त्याच्या पूर्वीच अध्यापन साहित्य पुरवण्यासाठी हे व्हिडिओ वापरण्याचा उद्देश असतो. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्याला व्हिडिओ द्यायचे, ते व्हिडिओ बघा आणि म्हणजे तुम्ही घरी व्हिडिओ बघा असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी घरी व्हिडिओ बघतील, म्हणजे जे काही साहित्य आहे ते आधीच आपण दिलं, त्यानंतर वर्गामध्ये विद्यार्थी येतील, वर्गामध्ये आल्यानंतर त्यांच्या अडचणी या ठिकाणी विचारतील. म्हणजे हा उद्देश या फ्लिप्ड क्लासरूम मध्ये व्हिडिओ वापरण्याचा असतो. पुढे खालीलपैकी फ्लिप्ड क्लासरूम पद्धतीची एक मर्यादा कोणती? आता मर्यादा कोणती असणार आहे पहा, लक्षात ठेवायचं. डिजिटल म्हणलं की मर्यादा कोणती? मग बघा तुमची कोणती मर्यादा येईल? संवादासाठी वेळ मिळतो, सर्व विद्यार्थ्यांना घरी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसते. हे अगदी बरोबर आहे की फ्लिप्ड क्लासरूम म्हणलं, डिजिटल क्लासरूम म्हटलं की सर्व विद्यार्थ्यांना घरी इंटरनेट उपलब्ध असेलच असं नाही, काही जणांच्या घरी मोबाईल असेलच असं नाही. आपण कोरोनामध्ये बघितलं की खूप जणांकडे मोबाईल नव्हते, मोबाईल असेल तर इंटरनेट नव्हतं. बरोबर. बाकी या ठिकाणी निगेटिव्ह आहे ते डिजिटलशी संदर्भात नाही, त्यामुळे तुमचं ते उत्तर येणार नाही. पुढे फ्लिप्ड क्लासरूम मॉडेलमध्ये शिक्षकाची प्रमुख भूमिका कोणती असते? आता आपण पाहिलं की डिजिटल मॉडेलमध्ये शिक्षकाची भूमिका असते. आपण पहिला तुलनात्मक तक्ता बघितला सुरुवातीला, तर सक्रिय शिक्षणादरम्यान मार्गदर्शकाची असते. बरोबर, ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचं. पुढे फ्लिप्ड क्लासरूम मॉडेल कोणत्या तत्वाशी जास्त जुळतं? आता जे फ्लिप्ड क्लासरूम मॉडेल आहे ते कोणत्या तत्वाशी जास्त जुळते? एक मार्गी अध्यापन आहे का? बांधणीवादित शिक्षण तज्ञ, व्याख्यान पद्धत की पाठांतर? एक मार्गी आहे का? एक मार्गी काय आहे पहा, ट्रेडिशनल आहे. आणि फ्लिप्ड म्हणलं की आपला डिजिटल येतो, मग तो असतो कन्स्ट्रक्टिव्हिजम. कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय की विद्यार्थी स्वतःचं नॉलेज ते स्वतः त्या ठिकाणी मिळवू शकतात, म्हणून ते बांधणीवादी शिक्षण तत्व किंवा त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा त्यालाच आपण ज्ञान रचनावाद असं म्हणत असतो. ठीक आहे. पुढे फ्लिप्ड क्लासरूम मध्ये प्रत्यक्ष वर्गवेळ कशासाठी वापरली जाते? म्हणजे फ्लिप्ड क्लासरूम मध्ये प्रत्यक्ष वर्गवेळ म्हणजे काय? फेस टू फेस क्लास टाइम इज मोस्टली युज्ड. फेस टू फेस क्लास टाइम का वापरला जातो? पाठ्यपुस्तके पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी, निष्क्रिय ऐकण्यासाठी येणार नाही, समस्या सोडवण्यासाठी व समूह कार्यासाठी. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं की प्रत्यक्ष वर्गवेळ म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी वर्गामध्ये येतील, ज्यावेळेस प्रत्यक्ष क्लासमध्ये येणार आहेत. इथं हे बिफोर झालं. बिफोर आपण बघितलं की ते व्हिडिओ वगैरे बघतील, वाचन करतील. या ठिकाणी हे आफ्टर असणार आहे. आफ्टर मध्ये आपण बघितलं की होमवर्क वगैरे घरी गेल्यानंतर करतील, परंतु हा जो प्रत्यक्ष वर्गाचा वेळ असणार आहे, प्रत्यक्ष वर्गामध्ये ज्यावेळेस शिकवतील तर त्याचा वेळ ते कशासाठी वापरतील? आपण पाहिलं की समस्या सोडवायची असेल किंवा एखादं समूह डिस्कशन करायचं असेल तर त्यासाठी ते वापरतील. ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, फ्लिप्ड शिक्षण पद्धतीत कोणत्या प्रकारचा विद्यार्थी जास्त लाभ घेतो? निष्क्रिय विद्यार्थी, अवलंबून विद्यार्थी, स्वावलंबी आणि स्वनियंत्रित विद्यार्थी, अप्रेरित. आता म्हणजे बघा आपण म्हणतो की ऑनलाईन पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जेवढं ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत तेवढं तुम्ही घेऊ शकता. कारण समजा तुम्ही इंटरनेटवरती गुगलवरती गेला की तुम्हाला भरपूर असं काही मटेरियल मिळतं, परंतु तुमची तेवढी या ठिकाणी पातळी पाहिजे किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की तेवढी तुम्हाला म्हणजे नॉलेज पाहिजे की तुम्ही कोणतंही नॉलेज त्या ठिकाणी गुगलवरून घेऊ शकतो. म्हणजे ते स्वावलंबी असणार आहे, सेल्फ असणार आहे, तुम्हाला कोणावर डिपेंड राहायची गरज नसते आणि ते स्वनियंत्रित असतं. म्हणजे स्वनियंत्रित म्हणजे काय, त्याचा जास्त अतिरेक सुद्धा करणं कामाचं नाही. म्हणून इंडिपेंडेंट अँड सेल्फ रेग्युलेटेड लर्नर असा ऑप्शन क्रमांक 2. हे विद्यार्थी जास्त लाभ घेतात. पुढे फ्लिप्ड क्लासरूममुळे शिक्षक विद्यार्थी संवादावरती काय परिणाम होतो? आता जर ऑनलाईन क्लासरूम असेल तर काय संवादावरती परिणाम होतो? संवाद कमी होतो, प्रत्यक्ष संवादातून समस्येचं निरसन होतं, विद्यार्थी निष्क्रिय राहतात, फक्त व्याख्यान देण्यावरती भर असतो. तर काय होईल? प्रत्यक्ष संवादामधून समस्यांचं निरसन होतं.
ठीक आहे, प्रत्यक्ष संवाद होतो आणि समस्यांचं पण निरसन होतं. आता इथं तुमचा कधी कधी असं कन्फ्युजन होऊ शकतं की प्रत्यक्ष संवाद सर कसं होणार, डिजिटल आहे. पण लक्षात ठेवायचं की डिजिटल मध्ये आपण थोडक्यात गुगल मीट घेतो. गुगल मीट मध्ये आपण प्रत्यक्ष बोलतो, बरोबर. झूम मीट आहे, झूम ऍप्लिकेशन आहे, याच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षात बोलतो, काही अडचण सुद्धा विचारू शकतो. आणि मग फ्लिप्ड कशासाठी आहे की ते कधीही तुम्हाला शिकता येतं, कुठेही तुम्ही ते शिकू शकता, म्हणून त्याला आपण फ्लिप्ड म्हणतो, ट्रॅडिशनल टू फ्लिप्ड. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी म्हणजे इनकरेजेस रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिस्कशन, यासाठी आपण करत असतो. बाकी निगेटिव्ह ऑप्शन येतात. फ्लिप्ड शिक्षणात कोणते तंत्रज्ञानाचं साधन अधिक वापरलं जातं, जे फ्लिप्ड शिक्षण आहे कोणतं तंत्रज्ञानाचं साधन अधिक वापरलं जातं, तर आपण बघितलं की डिजिटल म्हटलं की लक्षात ठेवायचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. तर ही शिक्षण व्यवस्थापन प्रणाली सगळ्यात जास्त वापरली जाते. कारण जर तुम्हाला ऑनलाईन टीचिंग करायचं असेल, ऑनलाईन लर्निंग करायचं असेल किंवा ऑनलाईन टेस्ट घ्यायची असेल, तर त्यासाठी LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ही या ठिकाणी वापरावीच लागते. पुढे फ्लिप्ड शिक्षणासाठी कोणते अध्यापन पद्धत पूरक ठरते. आता फ्लिप्ड शिक्षण म्हणलं की डिजिटल शिक्षणासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते, सराव आणि पुनरावृत्ती, श्रुतलेखन नाही, व्याख्यान नाही, तर चौकशी आधारित शिक्षण म्हणजे इन्क्वायरी बेस्ड लर्निंग. म्हणजे लक्षात ठेवायचं चौकशी म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही गुगलकडे जाणार आणि मग गुगलवर तुम्ही सगळी माहिती पण मिळवणार. म्हणजे ही जी पद्धत आहे ती कशासाठी पूरक ठरते, तर चौकशी आधारित शिक्षणासाठी. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला शिकायचं असेल, एक्स्ट्राचं नॉलेज मिळवायचं असेल, तर त्यासाठी ही पद्धती उपयुक्त असते. पुढे फ्लिप्ड क्लासरूम अंमलात आणण्यातील एक मोठी अडचण कोणती आहे. फ्लिप्ड क्लासरूम तुम्हाला अंमलात आणायचा असेल तर कोणती अडचण आहे, शिक्षण प्रशिक्षणाची गरज नाही, हा बरोबर आहे. विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधनांचा अभाव. आता बघा, शिक्षक प्रशिक्षणाची गरज नाही तर गरज असते, हे चुकीचं आहे. पुढे विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधनांचा वापर म्हणजे आपण ऑनलाईन तर लर्निंग किंवा ऑनलाईन सगळं सुरू करू, परंतु प्रत्येकच विद्यार्थ्याकडे डिजिटल साधन असेलच असं नाही. मोबाईल किंवा आपण दुसरं म्हणूया की समजा आयपॅड असेल किंवा समजा लॅपटॉप असेल, तर याचा या ठिकाणी सगळ्यांकडेच या ठिकाणी ते उपलब्ध असेल तर हे या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांकडे पण डिजिटल साधनांचा अभाव ही सगळ्यात मोठी अडचण असते. पुढे फ्लिप्ड क्लासरूम कोणत्या 21व्या शतकातील कौशल्याला प्रोत्साहन देते. म्हणजे जे फ्लिप्ड क्लासरूम आहे ते 21व्या शतकातील कोणत्या कौशल्याला प्रोत्साहन देतं, पटकन टिपणं लिहिणं, समालोचनात्मक विचार आणि सहकार्य, पाठांतर नाही येणार, आज्ञापालन नाही, तर आपण काय म्हणतो क्रिटिकल थिंकिंग आणि कोलॅबोरेशन. म्हणजे लक्षात ठेवा, ऑनलाईन म्हटलं की याच्यामध्ये तुम्हाला समालोचनात्मक विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग आणि कोलॅबोरेशन म्हणजे सहकार्य येणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. पुढे फ्लिप्ड क्लासरूमसाठी कोणती अध्यापन तत्वज्ञान सर्वाधिक उपयुक्त आहे. कोणतं अध्यापन तत्वज्ञान सर्वाधिक उपयुक्त असणारे आवश्यकतावाद, वर्तनवाद, प्रगतिशीलता की आदर्श. बघा, फ्लिप्ड क्लासरूम म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो डिजिटल, आणि डिजिटल मध्ये आपण काय होतो की प्रगती म्हणजे प्रोग्रेसिव्ह करत असतो, पुढे पुढे जात असतो, म्हणजे जे काही बदल असेल ते स्वीकारत असतो, म्हणजे याला प्रोग्रेसिव्ह प्रगतशीलता असं पण म्हणता येईल. पुढे ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काही महत्वाचे प्रश्न घेतले. याच्यामध्ये डिजिटल जे काही अप्रोच आहे तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. फ्लिप क्लासरूम म्हणजे काय, वेगळं असं काही नाही. फ्लिप मध्ये फक्त बदल झालेला, म्हणजे याच्यामध्ये फक्त वेगळा एक शब्द टाकला आणि त्याच्यावरून बरेच जण या ठिकाणी आज घाबरले की फ्लिप्ड काय आहे. फ्लिप्ड तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितली की या ठिकाणी जी ट्रेडिशनल मेथड आहे म्हणजे जुनी मेथड आहे, तर त्याच्यातून आपण डिजिटली ऑनलाईन मेथडने गेलो, नवीन बदल स्वीकारला, तर त्यालाच या ठिकाणी फ्लिप्ड क्लासरूम असं म्हटलं जातं. याच्यामध्ये वेगळं काहीही जास्त गैरसमज करून घेऊ नका, तेच आहे. म्हणजे मानसशास्त्रामध्ये फक्त तुम्हाला नवीन बघायला मिळेल, परंतु त्याची कन्सेप्ट वगैरे जुन्याच आहेत. फक्त थोडंसं आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे काय, परंतु होतं काय की आपण घाई गडबडीमध्ये असतो, त्याचं लॉजिक आपण लावू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे या ठिकाणी आपले काही प्रश्न चुकतात. ठीक आहे, आता तुम्हाला डिजिटल मध्ये पारंपरिक मध्ये कोणताही प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला अगदी करेक्ट देता येईल. फ्लिप क्लासरूम म्हणजे काय, तर तो डिजिटल क्लासरूम असतो, तर हे तुम्हाला समजलं असेल. आपण पारंपरिक आणि डिजिटल याचा जो काही फरक आहे तो ताकद या ठिकाणी आपण पाहिला. बाकी जे काही प्रश्न आहेत याच्यावरती ते सुद्धा या ठिकाणी आपण एकदा बघून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आजच्या पेपरसाठी कोणती अडचण येणार नाही. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, आणि जरी अजून उद्या काही
नवीन टॉपिक विचारले गेले तर त्याच्यावरती सुद्धा आपण अशाच प्रकारे गाईड करूया, कारण NEP असेल, RTE असेल याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ टाकले होते. सीटेट मध्ये ते झालं होतं आणि ग्रुपवरती व्हिडिओ टाकले होते, परंतु यावरती ह्या कन्सेप्टवरती आपला व्हिडिओ आलेला नव्हता. त्यामुळे मी हा व्हिडिओ रात्री खूप उशिरा शूट करतोय किंवा ठिकाणी रेकॉर्ड करतोय आणि तुमच्यापर्यंत मी हा रेकॉर्ड स्वरूपात देतोय, कारण तुमच्यापर्यंत सकाळी लवकर जर पोहोचला तर सकाळच्या शिफ्टमध्ये काही प्रश्न विचारले गेले तर त्याचा तुम्हाला फायदा व्हावा. तर हाच या ठिकाणी एक उद्देश होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हे आमच्या कामाचं आहे तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला सर्वांना धन्यवाद.